तर आपण अध्याय दुसरा सुरू करतो. या दुसऱ्या अध्यायाचं नाव आहे सांख्य योग किंवा याला गीतेचा सार असं पण म्हटलं जातं. तर गीतेचा सार का म्हटलं जातं हे थोडं लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे. कारण भगवद्गीतेमध्ये जे प्रमुख विषय आहेत जसे की कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग, तर या तिन्ही महत्वाच्या विषयाबद्दल थोड्या थोड्या प्रमाणामध्ये या अध्यायामध्ये भगवंत बोललेत. म्हणून या अध्यायाला गीतेचा सार असं पण म्हटलं जातं. आणि या अध्यायाचं दुसरं नाव आहे सांख्य योग. तर सांख्य योग म्हणजे संख्या म्हणजे आपण आता 1, 2, 3 ही जी संख्या आहे तर संख्यांचा उपयोग आपण गणना करण्यासाठी करतो. तर या अध्यायामध्ये शरीराची आणि आत्म्याची तर शक्य नाही पण शरीराची मराठीमध्ये त्याला पृथक्करण किंवा इंग्लिशमध्ये अनालिसिस म्हणतात. विभाग समजा आपण भाजीचं उदाहरण तुम्हाला देतो. समजा आपण बटाट्याची भाजी बनवली तर बटाट्याच्या भाजीमध्ये काय आहे? बटाटा आहे, हळद आहे, मीठ आहे, तेल आहे, पाणी आहे. जेव्हा आपण असे एक एक घटक बाजूला करतो हळद, मीठ, तेल, चटणी, पाणी, बटाटा, तर अशी एक एक गणना करणं हे एक म्हणजे हे समजण्यासाठी मी सांगतोय. याला सांख्ययोग असं म्हणतात. सांख्ययोगामध्ये असं अनालिसिस केलं जातं. एक आहे भाजी परंतु त्याचे एक एक तत्व जर बघितले तर त्याचं संख्या गणना करणे सांख्ययोग आहे. तसं सांख्ययोगामध्ये शरीर कशापासून बनलंय किंवा हे भौतिक जग कशापासून बनलंय. आपण म्हणतो ना अग्नी, वायू, जल, आकाश, मन, बुद्धी, अहंकार, हे असे जेव्हा एका एका घटकामध्ये गणना केली जाते याचा अभ्यास करणाऱ्या योगाला सांख्ययोग म्हणतात. किंवा याचं दुसरं नाव ज्ञानयोग पण आहे. एवढं लक्षात ठेवा. तर समोर जाण्याच्या आधी मी तुम्हाला हे योग सांगतो. इथं तुम्हाला थोडंसं लक्ष देऊन ऐकावं लागेल. आपण आधी पण चर्चा केली होती की एवढे जास्त शास्त्र का आहेत सनातन धर्मामध्ये? कोणाला आठवतं? हा, अगदी बरोबर. कारण लोक वेगवेगळ्या गुणाचे आहेत ना. तर लोक विविध गुणाचे असल्यामुळे खूप जास्त शास्त्र आहेत आणि त्याच प्रकारे विविध प्रकारची मार्ग पण आहेत. की त्या व्यक्तीच्या त्या मानसिक स्थितीनुसार आणि त्याच्या मनाच्या कलानुसार त्याला तो मार्ग योग्य होईल अशा पद्धतीने परम प्रगतीसाठी काही मार्ग वेदांमध्ये सांगितलेले आहेत. तर या मार्गाचे जे सर्व मार्ग आहेत त्या सर्व मार्गांना आपण 4 विभागामध्ये विभागू शकतो. एक म्हणजे कर्मयोग, हा लक्षात ठेवा, कर्मयोग. दुसरा मार्ग आहे ज्ञान योग, तिसरा मार्ग आहे अष्टांग योग आणि चौथा मार्ग आहे भक्ती योग. तर कर्मयोगामध्ये 2 विभाग आहेत. एक आहे सकाम कर्मयोग आणि दुसरा आहे निष्काम कर्मयोग. हे झाले 2 कर्मयोगाचे भाग. नंतर आपण बघितले की ज्ञान योग. तर ज्ञान योगाला सांख्य योग पण म्हटलं जातं. नंतर आहे अष्टांग योग. अष्टांग म्हणजे जे आपण पतंजलींचे जे योगसूत्र प्राणायाम वगैरे जे केलं जातो 8 अंगाचा योग आहे तो अष्टांग योग किंवा त्याला कधी कधी लोक ध्यान योग पण म्हणतात. आणि शेवटी आहे भक्ती योग. तर हे त्या व्यक्तीच्या कलानुसार हे विविध मार्ग आहेत. या सर्व मार्गामध्ये केवळ भक्ती एकच असा मार्ग आहे की जो कोणी पण आणि कधी पण कुठल्याही परिस्थितीमध्ये करू शकतो. बाकी इतर सर्व मार्गासाठी काही विशिष्ट प्रकारच्या पात्रता असणं आवश्यक आहे. तर आता आपण पहिल्यांदा बघू कर्मयोगाबद्दल. तर कर्मयोगाची व्याख्या लक्षात ठेवा की वर्णाश्रमानुसार म्हणजे गृहस्थ आहे का ब्रह्मचारी आहे का वानप्रस्थ आहे का संन्यासी आहे किंवा क्षत्रिय आहे का ब्राह्मण आहे, शूद्र आहे की वैश्य आहे, वर्ण आणि आश्रमानुसार काही विविध प्रकारच्या कार्य असतात, काही विधी आहेत, हे त्या व्यक्तीला करावे लागतात. त्याला म्हणतात कर्मयोग. तुम्हाला मी एक उदाहरण देतो की समजा की श्राद्ध करणे हे कर्मयोगाचा भाग आहे. त्याच्यानंतर पिंडदान करणे हे कर्मयोगाचा भाग आहे. संध्या वंदन करणे हे कर्मयोगाचा भाग आहे. विविध प्रकारच्या देवतांसाठी यज्ञ करणे हा कर्मयोगाचा भाग आहे. किंवा दिवसातून किती वेळेस आंघोळ करायची, आंघोळ करताना कुठले मंत्र म्हणायचे, हे कर्मयोगामध्ये याचे खूप विस्तारित वर्णन दिलेलं असतं.
आता हे झालं कर्मयोग. वर्ण आणि आश्रमानुसार जी विधिविधानं आहेत, जी कार्य आवश्यक आहे त्यांना करणे हे कर्मयोग आहे. तर कर्मयोग व्यक्ती दोन उद्देशाने करू शकतो. एक पहिला उद्देश आहे की मला हे कार्य करून इंद्रिय उपभोग करायचा आहे. जसं की मी तुम्हाला उदाहरण दिलं की समजा एखाद्या व्यक्ती धनप्राप्तीसाठी काही यज्ञ करेल, तर त्याचा उद्देश काय आहे की तो यज्ञ करून त्याला धन पाहिजे, किंवा कोणाला एखादी भौतिक विद्या पाहिजे, किंवा कोणाला नावलौकिक पाहिजे, किंवा कधी कधी लोक कोणाला संतती पाहिजे, मुलगा किंवा मुलगी पाहिजे. तर ह्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी पण शास्त्रामध्ये काही विधिविधान आहेत. परंतु इथे त्याचा हेतू काय आहे की त्याला काहीतरी पाहिजे, म्हणून या अशा पद्धतीने जर तो कर्मयोग करत असेल तर त्याला म्हणतात सकाम कर्मयोग. सकाम म्हणजे कामनेसहित, कामना म्हणजे इच्छा सहित केलेला कर्मयोग आहे, त्याला म्हणतात सकाम कर्मयोग. याच्याद्वारे व्यक्ती काय करतो की तो इंद्रिय उपभोगच करतो, परंतु पशुसारखा करत नाही, मनुष्यासारखा करतो की संस्कारानुसार तो विवाह करेल आणि विवाहाच्या बंधनामध्ये तो आपल्या इंद्रियांची संतुष्टी करेल, तर हे त्याला अलाउड आहे. तर हे सकाम कर्मयोगामध्ये येतं. परंतु निष्काम कर्मयोग कशाला म्हणायचं की तीच कार्य आहेत की समजा राजा आहे, राजाचं कार्य की प्रजेचं रक्षण करणे, दान देणे आणि युद्धामधून कधून पळून न जाणे. परंतु जर हे कार्य तो कुठल्याही इच्छेसाठी करत नाहीये की हे युद्ध केल्याने मला स्वर्ग मिळेल या इच्छेने तो करत नाही, केवळ माझं कर्तव्य आहे, कर्तव्य या भावनेने जेव्हा तो करतो तेव्हा याच कर्मयोगाला निष्काम कर्मयोग म्हटलं जातं. काम म्हणजे कामना किंवा इच्छा, निष म्हणजे नाही, कुठल्याही भौतिक इच्छा विरहित जेव्हा व्यक्ती कर्मयोग करतो तेव्हा त्याला निष्काम कर्मयोग म्हटलं जातं. बघा, हे कर्मयोगाचे दोन भाग झाले, सकाम आणि निष्काम. नंतर आहे ज्ञानयोग. तर जेव्हा व्यक्ती व्यवस्थितपणे निष्काम कर्मयोगामध्ये राहतो, बघा सकाम कर्मामधला व्यक्ती त्याला प्रगती करायला खूप जन्म लागतात, कारण अनेक जन्म इंद्रियाचा उपभोग केल्यावर त्याला कधीतरी वाटेल की अरे इंद्रियांच्या पलीकडे पण काहीतरी आहे, तेव्हा तो काहीतरी प्रगती करेल. परंतु जेव्हा व्यक्ती निष्काम भावनेने आपले कर्तव्य करतो तेव्हा हळूहळू त्याला इंद्रिय तृप्तीपासून अनासक्ती निर्माण व्हायला सुरुवात होते. आणि जेव्हा त्याच्या सगळ्या इच्छा संपुष्टात येतात म्हणजे मनामध्ये इंद्रिय तृप्तीचे विचार निघून जातात, तेव्हा त्याला म्हटलं जाते की तो आता ज्ञानाच्या स्तरावरती आला आहे. यालाच आपण आत्मसाक्षात्कार पण म्हणतो किंवा मी कोण आहे हे कळणे पण म्हणतो. तर त्यावेळेस तो व्यक्ती ज्ञानयोगामध्ये जाऊ शकतो. तर ज्ञानयोगामध्ये गेल्यावर त्याला संन्यास घ्यावा लागतो, कुटुंब सोडून द्यावं लागतं, मी हे शरीर नाही आणि आत्मा आहे याच्यावरती त्याचं चिंतन असतं, आणि हे जर सगळं जग कसं क्षणभंगूर आहे, ब्रह्मन काय आहे, अशा त्यांच्या विविध प्रकारच्या क्रिया आहेत. तर हे योगाचे लोक त्याच्यावरती त्यांचे जे काही त्यांची पण साधना आहे ती साधना करतात. परंतु एखाद्या व्यक्तीला जर वाटलं की निष्काम कर्मयोग करून मला ज्ञानयोगामध्ये नाही जायचंय, मला अष्टांग योग करायचा आहे, तर ती व्यक्ती अष्टांग योगामध्ये पण जाऊ शकते. आणि अष्टांग योगामध्ये पण सुरुवातीला त्याला निष्काम कर्मयोग करावा लागतो, ज्याच्याद्वारे त्याचं मन शुद्ध होईल आणि हळूहळू तो यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधीच्या स्तरावरती जात तो पण मोक्षाची प्राप्ती करतो. निष्काम कर्मयोग करून पण व्यक्तीला मोक्ष मिळू शकतो, ज्ञानयोग करून पण मोक्ष मिळू शकतो आणि अष्टांग योग करून पण मोक्ष मिळू शकतो. परंतु सकाम कर्मयोग मध्ये मोक्ष नाही मिळत. सकाम कर्मामध्ये या जगात चांगला इंद्रिय उपभोग मिळेल किंवा स्वर्ग मिळेल मृत्यूनंतर, परंतु मोक्ष नाही मिळणार. आणि तिन्ही मार्गाद्वारे जो मोक्ष मिळतो तो निराकार स्वरूपाचा मोक्ष असतो. या मोक्षामध्ये भगवंतांच्या साकार स्वरूपाची प्राप्ती होत नाही, कारण परमसत्याचे पण 3 स्तर आहे. श्रीमद भागवतामध्ये सांगितले, वदंती तत्वविदस तत्वम यत् ज्ञानमद्वयम ब्रह्मेति परमात्मा इति भगवान इति शब्दते. परमसत्य, ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान या 3 स्तरावरती अनुभवलं जातं. तर केवळ भक्ती योगामध्ये जे आपण आता हे भक्तीचे कार्य करत आहोत, तर भक्तीचं कार्य काय आहे, आपण ABCD जे गीता कोर्स मध्ये बघतो, भक्तांचा संग करणे, शास्त्राचा अध्ययन करणे, प्रसाद घेणे, नामाचा जप करणे, हे जे भक्तीचे कार्य आहे, त्याच्याद्वारे जेव्हा व्यक्तीला मोक्ष मिळतो तेव्हा तो भगवंतांच्या साकार स्वरूपाची प्राप्ती करतो. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे योग आहेत, त्यांच्या विधी आणि त्याच्याद्वारे व्यक्तीला काय मिळतं
याची आपण थोडक्यात चर्चा केली. या चर्चेचा आपल्याला समोर उपयोग होणार आहे, म्हणून मी तुम्हाला आधीच थोडक्यात सांगले. हे तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल तर त्याच्यामुळे कदाचित लक्षात ठेवायला किंवा समजायला कठीण जाऊ शकतं, परंतु आपण नेहमी चर्चा करून या गोष्टी समजून घेऊया. पण तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. खूप जास्त किचकट वाटले याच्यामध्ये काही प्रश्न आहे वेगळ्या योगांबद्दल? तुम्हाला समजलं की नाही समजलं? जोशी माताजी, संगीता माताजी, तुम्ही तर ग्रुपमध्ये अभ्यास करता कदाचित तुम्हाला माहिती असेल, पण आमचा ग्रुप थोडासा नवीन आहे, कदाचित यांनी कधी ऐकलं नसेल. दिव्या माताजी आहात का गेल्या? ठीक आहे ना. तर हे विविध प्रकारचे योग आहेत. तर जेव्हा आणखी समोर चर्चेला आपण जेव्हा परत परत त्याच्यावरती विचार करणारच आहोत. फक्त मी तुम्हाला आधीच माहिती दिली जेणेकरून नंतर तुम्हाला असं वाटायला नको. तर या अध्यायाला सांख्ययोग का म्हणतात? आणि सांख्ययोगाचं दुसरं नाव ज्ञानयोग पण आहे. तर कारण याच्यामध्ये आपल्याला या तत्वांबद्दल माहिती देण्यात येईल, आत्मतत्व वगैरे, म्हणून याला सांख्ययोग म्हणतात. जसं मी तुम्हाला भाजीचं उदाहरण दिलं, भाजीची वेगळी तत्व जेव्हा आपण मोजतो, बटाटा, चटणी, मीठ, तेल, तर ती संख्या आहे, गणना आहे. तर हे खूप सोपी म्हणजे साध्या शब्दामध्ये सांगितलंय मी जेवढं भक्तांकडून ऐकलंय. कारण यांचे स्वतःचे पण खूप जास्त शास्त्र आहेत आणि यांचा पण खूप सखोल अभ्यास असतो. आता मी काही दिवसापूर्वी एक आठवड्यासाठी योग करायला गेलो होतो. आपल्याकडेच योगा कोर्स होतो. तिथं मी बघितले की योगाचे पण खूप शास्त्र आहेत, जसे की घेरांड संहिता, पतंजली योगसूत्र. तर या मार्गाचे पण खूप विस्तारित वर्णन आहे. त्याच्यामुळे मला जेवढं समजलं तेवढं मी तुम्हाला इथे सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. तर आता दुसरा जो अध्याय आहे याच्यामध्ये 72 श्लोक आहेत. या 72 श्लोकाचं आपण विभागीकरण असं केलंय स्लाइड मध्ये. पहिल्या 10 श्लोकामध्ये अर्जुनाची मानसिकता बघायला मिळेल आणि तो 5वं कारण देईल किंवा 5वं कारण आचार्य सांगतील. नंतर जे मुख्य गाभा आहे, म्हणजे ज्या विचारांमुळे या अध्यायाला संख्ययोग असं नाव दिलंय, तो म्हणजे श्लोक नंबर 11 ते 30. याच्यामध्ये आत्मज्ञानाबद्दल किंवा ज्ञानयोगाबद्दल माहिती आहे की आत्मा नेमका आहे कसा, याचं खूप विस्तारित वर्णन भगवंत इथे अर्जुनाला देतील. नंतर श्लोक नंबर 31 ते 37 मध्ये सकाम कर्माच्या स्तरावरती भगवंत बोलतील. सकाम म्हणजे काही काम केल्यावरती मला याच्यातून काहीतरी भेटलं पाहिजे. समजा दिवसभर काम केलं तर संध्याकाळी पैसे भेटले पाहिजे. तर हे सकाम कर्माचं खूप सोपं म्हणजे सरळ उदाहरण, परंतु हे एक्झॅक्टली मॅच होत नाही, पण समजण्यासाठी सांगतो. नंतर 38 ते 53 मध्ये बुद्धियोगाचे वर्णन येतं. तर हा बुद्धियोग काय आहे तेव्हा आपण परत बघणार आहोत की संदर्भानुसार याला कधी निष्काम कर्मयोग, कधी भक्तियोग पण म्हणतात. आणि शेवटी जेव्हा व्यक्ती या निष्काम कर्मयोगामध्ये स्थिर होतो तेव्हा त्याला स्थितप्रज्ञ म्हटलं जातं. आणि अशा व्यक्तीची काय लक्षणं आहेत, तो व्यक्ती कसा वागतो, हे सर्व आपल्याला इथे पुढे अभ्यास करायचा आहे. तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. अर्जुनाने या अध्यायामध्ये 4 कारणं दिली भगवंताला युद्ध न करण्याची. तर अर्जुनाने 4 कारणं दिली, किंवा हे कुठून आपल्याला कळालं? अर्जुन तर म्हटला नाही कृष्णा मम प्रथम कारणम, असं तर कुठं म्हटलं नाही. मग आपल्याला कसं काय कळालं की अर्जुनाचं पहिलं कारण आहे, दुसरं कारण आहे? हा हा हेच महत्वाचं, हे लक्षात ठेवा. नाहीतर बऱ्याचदा भक्तांना वाटतं की अरे इथे तर कुठं असं बोलले नाहीये किंवा हा प्रश्न आहे, तरी आपण हे आचार्यांच्या टिप्पणीवरून हे आपण असं याचा अभ्यास केलाय. मी तुम्हाला प्रभुपादांची भगवद्गीता, बलदेव विद्याभूषण आणि विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर या तिघांच्या गीतेमधून काही मुद्दे सांगत आहे. तर त्यांच्या प्रभुपादांनी पण जेव्हा श्रीमद भागवतामध्ये टिप्पणी लिहिली तेव्हा 12 आचार्यांची जी मूळ संस्कृत टिप्पणी आहे त्याचा प्रभुपादांनी उपयोग केला होता. त्याचा मूळ ग्रंथ उपलब्ध आहे. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण आचार्यांच्या टिप्पणीवरून बघतोय. आपण या अध्यायाला सुरुवात करूया. तर पहिला श्लोक असल्यामुळे आपण याला गाऊया. संजय उवाच
तं तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणम् शीदन्तम् इदं वाक्यम् उवाच मधुसूदन। हा. तर इथे अर्जुन काय आता अर्जुन एवढा व्याकुळ झाला की त्याच्या डोळ्यातून पाणी पण येतं. डोळ्यामध्ये अश्रुपूर्ण पुलेक्षणम. अश्रू म्हणजे आपल्याला अश्रू तर माहितीच आहे. त्या डोळ्यामध्ये पाणी येतंय आणि थोडं रडत रडत अर्जुन भगवंतांना इथे आता बोलणार आहे. तर अर्जुन काय बोलेल ते पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे. इथे संजय सांगतोय धृतराष्ट्राला की अर्जुन आता रडतोय आणि मधुसूदनाला बोलतोय. तर मधुसूदन या शब्दाचा अर्थ इथं प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये सांगितला की मधु नावाचा एक दैत्य होता. सुदन म्हणजे मारणे. तर भगवंतांनी मधु नावाच्या दैत्याला मारलं म्हणून त्यांचं नाव मधुसूदन पडलंय. तर अर्जुनाला इथं काय अपेक्षा आहे की भगवंतांनी जसं दैत्याला मारलं तसे माझ्या अज्ञान रूपी दैत्याला पण भगवंतांनी मारावं. तर प्रभुपाद इथं तात्पर्यामध्ये समोरच्या काही गोष्टींचा उलगडा आधीच करत आहेत. जशी प्रभुपाद काय म्हणतात पान नंबर 55 वरती, बुडणाऱ्याच्या वस्त्राबद्दल करुणा करणे व्यर्थ आहे. अज्ञानरूपी महासागरात बुडालेल्या मनुष्याला त्याच्या बाह्य वस्त्ररूपी स्थूल शरीराचे रक्षण करून वाचविता येत नाही. जो हे जाणत नाही आणि केवळ बाह्य वस्त्राबद्दल शोक करतो त्याला शूद्र किंवा अनावश्यक शोक करणारा असे म्हटले जाते. सदरा किंवा व्यक्ती काय आहे तर इथं कपड्याची तुलना शरीरासोबत केली आहे आणि व्यक्तीची तुलना आत्म्यासोबत केली आहे. समजा एखादा व्यक्ती जर पाण्यात बुडत आहे तर आपण त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी प्रयत्न करू, त्याचे कपडे वाचवण्यासाठी प्रयत्न नाही करणार. त्याला पाण्यातून काढताना जर कपडे जरी फाटले तरी कोणी म्हणणार नाही की अरे कपडे का फाटले, कारण त्याचा जीव वाचवणं जास्त महत्वाचं आहे. परंतु अर्जुन हा जो शोक करतोय तो शरीराच्या स्तरावरती करतो की भीष्म आहे, द्रोण आहे, त्याला भीष्म द्रोण हे आत्मा आहेत या स्तरावरती तो बोलत नाहीये. म्हणून प्रभुपाद तात्पर्य सांगतात की जो आपण शोक करतो शरीरासाठी की अरे माझ्या आजोबांचा मृत्यू झाला किंवा माझ्या नातेवाईकामध्ये याचा जो मृत्यू झाला, जर आपण शरीराच्या स्तरावरती जर शोक करत असू तर तो एक चुकीचा शोक आहे, कारण तो आपण व्यक्तीच्या कपड्याबद्दल शोक केल्यासारखा आहे असं प्रभुपाद तात्पर्य सांगतात. तर या अध्यायाला सांख्ययोग असं का म्हटलं याचं पण प्रभुपादांनी 55 नंबरच्या पान नंबर मध्येच दिलंय. सर्वोच्च अधिकारी भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितल्याप्रमाणे हा अध्याय आपल्याला भौतिक शरीर आणि आत्मा यांच्या पृथक्करणात्मक विवेचनाद्वारे आत्मसाक्षात्कारासाठी मार्गदर्शन करतो. तर पृथक्करणात्मक विवेचन आहे म्हणून त्याला सांख्ययोग म्हणतात. मी तुम्हाला भाजीचं उदाहरण दिलं. भाजीचं आपण कसं पृथक्करण केलं, बटाटा, चटणी, मीठ, तेल, पाणी, भांड हे पृथक्करण झालं आणि सगळं मिळून भाजी. तसं सांख्ययोगामध्ये काय हे पृथक्करण केलं जातं. पृथ्वी, अग्नी, आकाश, मन, बुद्धी, अहंकार, म्हणून या अध्यायाला सांख्ययोग किंवा ज्ञानयोग असं पण म्हटलं जातं. निष्काम कर्मयोगाचा मी मुद्दा इथे का घेतला, जेव्हा एखादा मनुष्य सकाम कर्माप्रती अनासक्त होऊन कार्य करतो आणि आत्म्याच्या संकल्पनेत दृढपणे स्थित होतो त्यालाच या प्रकारच्या साक्षात्कार प्राप्तीची शक्यता आहे. हे पान नंबर 55 वरची शेवटची ओळ. तर ही ओळ थोडीशी निष्काम कर्मयोगाची व्याख्यासारखी आहे. पान नंबर 55 वरती शेवटच्या ज्या दोन ओळी आहेत, एका ओळीमध्ये आपल्याला सांख्ययोग समजून जाईल आणि एका ओळीमध्ये निष्काम कर्मयोग समजून जाईल. सकाम कर्माप्रती अनासक्त होऊन, अनासक्ती ही खूप महत्वाची गोष्ट. आपण याच्यावरती विस्तारित चर्चा केली, त्याच्यामुळे आणखीन अधिक काही बोलण्याची गरज नाही.